विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षपदी आता कालिदास कोळंबकर यांचं नाव ठरलेलं आहे। आज दुपारी 1 वाजता कोळंबकर हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत। उद्यापासून 3 दिवस विधिमंडळाचं विशेष अधिवेशन असेल। राजभवनामध्ये आज कोळंबकर पद घेतील आणि गोपनीयतेची शपथ घेतील। 3 दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे आणि त्यासाठी हंगामी अध्यक्षपदाची नेमणूक करण्यात येते आणि या जागी कालिदास कोळंबकर यांचं नाव आता निश्चित झालेलं आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, कालिदास कोळंबकर यांचं नाव आता निश्चित झाल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच पूर्वी जेव्हा विधानसभा अस्तित्वात येते तेव्हा सर्वात ज्येष्ठ आमदार जे असतात तेच एकूण हंगामी विधानसभा अध्यक्षांसाठी त्यांची पदनियुक्ती होताना आपल्याला पाहायला मिळत असते आणि कालिदास कोळंबकर हे हंगामी विधानसभा अध्यक्षपद आपल्याला भूषवताना पाहायला मिळणार आहे। पुढील 3 दिवस अधिवेशनामध्ये कालिदास कोळंबकर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। जे 2 दिवस नवनिर्वाचित आमदार आहेत पहिल्या 2 दिवसामध्ये त्यांना ते शपथ देताना आपल्याला पाहायला मिळतील आणि जे नवे अध्यक्ष असतील त्यांची निवड आपल्याला 9 डिसेंबरला होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच आमदारांच्या बहुमतानं विधानसभा अध्यक्षांची ही निवड आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि एकूणच चेहरा हा राहुल नार्वेकर असतील अशी देखील शक्यता आहे। धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर राजभवनामध्ये आज कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत। हे अतिशय मानाचं असं स्थान असतं आणि सर्वसामान्यपणे ज्येष्ठ आणि त्याचबरोबर बऱ्याच टर्म्स निवडून आलेल्या अशा खास आमदारांना हे स्थान दिलं जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।